संक्रांतीच्या सणानिमित्त राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी आताची आनंदाची अपडेट म्हणजे कालच एक मुख्यमंत्र्यांची बैठक झाली। त्यामध्ये लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार असल्याचं त्यांनी घोषित केलंय। आता लाडक्या बहिणींना संक्रांती गिफ्ट म्हणून 9,000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे। जसं दिवाळी गोड करण्यासाठी 7,500 रुपयाचा बोनस दिला, तशाच प्रकारे आम्ही बहिणींची संक्रांत गोड करणार आहोत असं म्हणून तब्बल 9,000 रुपये संक्रांत बोनस देण्याची घोषणा आता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कोणत्याही क्षणी बँक खात्यामध्ये 9,000 रुपये आल्याचा SMS येऊ शकतो। आज या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। त्यानंतर उद्या 10 जिल्हे, परवा 10 जिल्हे आणि त्यानंतर उरलेले 6 जिल्हे असे टोटल 36 जिल्ह्यात हा 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस दिला जाणार असल्याची मोठी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मग आता आज 10 जिल्ह्यांची नावे या यादीमध्ये आहेत, तर ती 10 नावे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यात जर नाव असेल तर तुम्हाला आजच 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा SMS येणार आहे। त्यामुळे हे 10 जिल्हे असणार आहेत का बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं, या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच्या आज तुम्हाला 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस आल्याचा एकदम मेसेज येऊ शकतो। दिवाळीला जसं तुम्हाला तुमच्या खात्यावरती 7,500 रुपये एकदम आले, तसं आता 9,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आल्याचा SMS येऊ शकतो। आता लक्ष द्या, आज हे पैसे तर येणारच आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आजपासून सुरू झाला असं आपण म्हणू शकतो। पण मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, हप्ता जरी सुरू झाला असला तरी पैसे काही ठराविक बँकांमध्येच येणार आहे असं सूत्रांकडून समजतंय। बँकांची नवीन यादी जी महायुती सरकारने नुकतीच जाहीर केली आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता या ठराविक बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्याकरिता खरंच एक खुशखबर आहे, कारण तुम्हाला आज संक्रांत गिफ्ट म्हणजे 9,000 रुपये 10 जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत। दिवाळी बोनस जसा दिला तशाच प्रकारे एकदम 9,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे। मग आता या ठराविक बँकांना, म्हणजे तुमचं जर या ठराविक बँकामध्ये खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस दिला जाणार आहे। आणि काही महिलांना जानेवारी महिन्याचे म्हणजे 21 रुपयेचा जो आता 7वा हप्ता आहे तो सुद्धा फक्त 21 रुपये सुद्धा काही महिलांना येणार आहे। आणि काही महिलांना एकदम 9,000 रुपये संक्रांती बोनस दिला जाणार आहे। मग आता ताईंनो, या बँका व्यतिरिक्त आता आम्ही ज्या बँका सांगणार आहे या व्यतिरिक्त जर दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचे पैसे आणि संक्रांती बोनस तुम्हाला मिळू शकणार नाही। मग बघा, आता तुम्हाला संक्रांती बोनस जर 9,000 रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला आजच्या आज मिळणार आहे। परंतु या 10 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये तुमचे खाते, आणि या 10 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर आजच्या आजच तुम्हाला 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस दिला जाणार आहे। मग आता आम्ही या व्हिडिओमध्ये ठराविक बँका तुम्हाला सांगणार आहे। या ठराविक बँका व्यतिरिक्त जर एखाद्या लाडक्या बहिणींचे दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते। 7व्या हप्त्यासाठी आता सर्वच बँका चालणार नाहीत, लक्षात ठेवा। त्यामुळे लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण आता 14 तारखेला संक्रांत आहे, त्याचा बोनस जाहीर झालेला आहे। तो बोनस 9,000 रुपये असणार आहे। परंतु आता याच 12 बँकेत हा बोनस दिला जाणार आहे। याच व्हिडिओमध्ये तुम्हाला या 12 बँकांची यादी सांगणार आहे। त्याच ठराविक बँकामध्ये तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही। आज 10 जिल्ह्यांमध्ये हा 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस दिला जाणार आहे। बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, आता लाडक्या बहिणींनो, 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। आणि या निर्णयाअंतर्गत काही बँकांना या यादीतून आता वगळण्यात आलेले आहे। बघा, तुमची बँक या यादीमध्ये आहे का बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आणि या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा। संक्रांती बोनस 9,000 रुपये तुम्हाला दिला जाणार आहे आधी, परंतु यासाठी आता 12 बँका निवडल्या आहेत। आणि या 12 बँकांमध्ये तुमचे खाते असेल ज्यामध्ये KYC होऊ शकत होती, पहिला काय होत होतं, KYC होऊ शकत होती, त्या सर्व बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता आता ग्राह्य धरण्यात आलेल्या होत्या। मात्र आता सरकारने यामध्ये 2025 मध्ये एक मोठा बदल केला आहे। तो बदल सुद्धा कोणता असणार आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि आज
या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस येणार आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आहे का सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता या रद्द झालेल्या बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला यापुढे या योजनेचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया पण मिळणार नाही। त्यामुळे अनेक बँका यामधून रद्द झालेल्या आहेत। 12 बँका चांगल्या आहेत। या 12 बँकांमध्ये आज 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला संक्रांती बोनस 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। मग लाडकी बहीण योजनेविषयी काही निकष आधी लावण्यात आले होते बघा, तुम्हाला माहित होते लाडकी बहीण योजनेविषयी काही निकष लावण्यात आले होते, ते निकष सर्व आता रद्द करण्यात आले आहे। परंतु महायुती सरकारने आता बँकाविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे अनेक बँकांना यादीतून आता रद्द करण्यात आले आहे। लाडक्या बहिणींनो, भलेही आतापर्यंत तुमचे 6 हप्ते त्या बँकेमध्ये जमा झाले असतील, परंतु आता या बँकामध्ये आता मोठा निर्णय घेतला आहे। या बँकामध्ये जर तुमचे खाते असेल, आता आम्ही सांगणार आहे काही बँका वगळण्यात आलेल्या आहेत, काही बँका नवीन ऍड केल्या आहेत। त्यामुळे आज 10 जिल्ह्यामध्ये 9,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। बघा कोणत्या बँकामध्ये सोडण्यात येणार आहेत आणि कोणते 10 जिल्हे आहेत बघा। आता लाडक्या बहिणींना या व्हिडिओमध्ये सर्व काय आम्ही सांगणार आहे। येणाऱ्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर आता आम्ही 12 बँका सांगणार आहे। या 12 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर आजच या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहेत। बघा महिन्याचे 21 रुपये पण काही महिलांना मिळणार आहेत। बघा हा 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस सर्वच महिलांना मिळणार नाही, तर काही महिलांना 21 रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि काही महिलांना 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस मिळणार आहे। बघा महायुती सरकारने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे। जसं दिवाळीला तुम्हाला 7,500 रुपयाचा बोनस दिवाळी गोड करण्यासाठी तुम्हाला मिळाला, तशाच प्रकारे संक्रांत तुमची गोड करण्यासाठी तुम्हाला टोटल 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस दिला जाणार आहे। मग यासाठी 12 बँका निवडल्या आहेत। या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। 9,000 रुपयांचा संक्रांती गोड बोनस मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही। आणि त्यासाठी 12 बँका आणि 10 जिल्हे या दोन्हीपैकी 12 बँकामध्ये तुमचं बँक असली पाहिजे आणि 10 जिल्ह्यामध्ये तुमचं जिल्हा असला पाहिजे, तरच तुम्हाला आजच हा संक्रांती बोनस 9,000 रुपयांचा मिळणार आहे। बघा आता कोणता असणार आहे बघा जिल्हा, सर्व लिस्ट तुम्हाला सांगतो। या लिस्टमध्ये जर तुमच्या बँकांची नाव असेल तर तुम्हाला मिळणार आहे। बघा यामधील पहिली बँक जी आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, तसेच युको बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणींचं ज्यामध्ये खातं असतं सर्वांचं ती म्हणजे पोस्ट ऑफिस। त्यानंतर प्रायव्हेटचा जर विचार केला तर HDFC बँक, ICICI बँक, या बँकामध्ये जर लाडक्या बहिणींनो तुमचे खाते असेल तर तुम्हाला 9,000 रुपयांचा संक्रांती बोनस मिळणार आहे। आता बघा ही 10 जे जिल्हे सांगणार आहे, या 10 जिल्ह्यात जर तुमचं असेल, जर 10 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा असेल तर मात्र हे जिल्हा पण निवडला आहे, तर आजच्या आज तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत। बघा कोणते जिल्हे असणार आहेत बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे 10 जिल्हे सांगणार आहे। महाराष्ट्राचे एकूण 3 प्रादेशिक विभाग आहेत, त्यामध्ये अमरावती विभाग आहे, दुसरा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्यानंतर कोकण विभाग, मग आता नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग। पण लाडक्या बहिणींनो हे बघा आता या पैशांचे वाटप करताना आता 6 प्रादेशिक विभागापैकी 3च प्रादेशिक विभागाला आता प्राधान्य दिले आहे। बघा या प्रादेशिक विभागामध्ये 10 जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। आता हे 3 विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभाग, पुणे विभाग। बघा आता छत्रपती संभाजीनगर मधले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो बघा। आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्या खालोखाल जर नागपूर विभागातील जिल्हे जर बघितले तर सर्वप्रथम आता वर्ग केले जाणार आहेत। बघा नागपूर विभागामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। या जिल्ह्यापैकी एक जिल्ह्यापैकी या आम्ही जे जिल्हे सांगितले 10 यापैकी तुमचे जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मोठा निर्णय आणि तुम्हाला 9,000 रुपये सुद्धा संक्रांती बोनस दिला जाणार आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।